नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक थोडा वेगळा प्रकारचा पाठ बघणार आहोत. पाठ गद्यच आहे, पण थोडा वेगळा वेगळा म्हणजे थोडी त्यामध्ये कथा आहे. तीही साधीसुधी नाही, विज्ञान कथा. कोणी लिहिला हा पाठ? डॉक्टर सुनील विभूते यांनी. आणि पाठाचं शीर्षक आहे निर्णय. पाठ 18वा, निर्णय. ही एक विज्ञान कथा आहे, डॉक्टर सुनील विभूते यांनी लिहिलेली. हे प्राध्यापक आणि लेखक आहेत. कोण? डॉक्टर सुनील विभूते. कुठल्या क्षेत्रात आहेत ते बघूया आपण. त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकातून विज्ञान या विषयावर 180हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची किस्सेशास्त्रज्ञांचे विस्मयकारी विज्ञान कथा ही 2 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विज्ञानविषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद येथील आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण आणि विज्ञान विषय यावर आधारित 80हून अधिक व्याख्यानांचे प्रसारण देखील झाले. तर असे हे विज्ञाननिष्ठ, विज्ञानवादी, विज्ञानाचा अंग असलेले, विज्ञानाची आवड असलेले प्राध्यापक लेखक डॉक्टर सुनील विभूते यांचा निर्णय हा पाठ आपण आता बघणार आहोत. काय आहे दिलंय त्यांनी या पाठात? काय सांगितलंय बघा. आज विज्ञान खूप पुढे गेलंय. ज्ञानाचा तर विस्फोट झालेलाच आहे, पण विज्ञानाने त्यावर प्रचंड मात करून ते कितीतरी पुढे गेले. आज विज्ञानाची कास धरून मनुष्य आपली काय नाही ती प्रगती करतोय. जेव्हा आपण जपानचे, चीनचे किंवा अन्य कुठल्या देशातले, जर्मनीतले जेव्हा काही व्हिडिओज बघतो ना, तेव्हा आपल्याला त्यांचे टेक्निकचा परिचय होतो. कुठे पोहोचले आहेत ते देश? कशाच्या आधारावर? विज्ञानाच्या. एवढंच नव्हे तर विज्ञानाच्या आधारावर प्रतिम माणूससुद्धा तयार केलेला आहे कोलोनच्या सहाय्याने. कोलोन हे एक तंत्र आहे, त्याच्या सहाय्याने अगदी आपली प्रतिकृतीसुद्धा तयार केलेली आहे, चालती बोलती. आणखी एक विज्ञानाने आविष्कार केलेला आहे, तो म्हणजे रोबो बनवण्याचा. माणसाची सारी कामं करणारा तो यंत्र. बटन दाबलं, त्याला सूचना दिल्या, सगळं त्याच्या मेमरीमध्ये आधी फिट करून ठेवलं की तो आपल्यासारखी सगळी कामं करणार. माणसासाठी खूप सोपं झालंय. आणि माणसाला वाटलंय की असे रोबो मी बनवले आणि या रोबोंच्या साहाय्याने जर मी माझी सगळी कामं करू लागलो, इवन घरातलीच नाही तर आपण जिथे जिथे काम करतो तिथली पण कामं जर या रोबोंच्या साहाय्याने करू लागलो तर किती सोपं होईल. अवघड असलेल्या सगळ्या गोष्टी सोप्या होईल, कमी वेळात होईल आणि आपल्याला आवक भरपूर होईल. पण लेखक म्हणतात, लेखकांनी असा प्रयत्न केलाय. त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी एका रोबो वेटरला ठेवलं, जो सगळं वेटरची कामं करायचा. पण नंतर काय घडलं, जे काही घडलं त्यावरून त्यांनी एक निर्णय घेतला की आपण आपल्या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवायचे नाही. असं का असेल? उलट यांनी तर विज्ञानाची कास धरलेली असल्यामुळे यांना तर रोबो वेटरला यांनी प्राधान्य द्यायला हवं होतं. पण त्यांना काय अनुभव आले? माणसांप्रमाणे रोबो नसतात, हा अनुभव आला. आता माणसांप्रमाणे नसतात म्हणजे काय? माणसांना भावना असतात, हृदय असतं. दुसऱ्यांचं दुःख पाहून आपण दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात आपण आनंदी होतो. आपण रडतो, हसतो, ओरडतो. आपल्या चेहऱ्यावरून आपल्याला मनात काय चाललंय ते सगळं समोरच्याला कळतं. आपण इतरांवर प्रेम करतो, इतरांचा रागही करतो. पण हे जे यंत्रमानव आहेत हे मात्र असलं काहीही करत नाही. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ही माणसासारखी वागू शकत नाही. मनुष्याला भावना असतात, माणसांना भावना असतात, पण यंत्रांना भावना नसतात. हे लेखकाला जेव्हा अनुभवांती कळलं तेव्हा त्याने निर्णय घेतला, नको, मला यंत्रमानव नको. काय होतं माहिती आहे का, यांच्या या कथेमध्ये शेवटी त्यामध्ये 2 प्रसंग सांगितले आहेत की यंत्राला जर आपण बरोबर त्याची सर्व्हिसिंग जर बरोबर झाली नसेल,
कुठले यंत्र, गाडी असो, साधं मिक्सर असो, घरातलं की हे रोबो मानव असो, यांची जर सर्व्हिसिंग नीट झाली नाही तर ते आपलं काम थोडं मंद गतीने करतात आणि मग वाटेल तसा गोंधळ घालतात. आता यांना माणसाप्रमाणे सूचना दिलेली. यांनी हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ घातला होता, विचित्र असा गोंधळ घातला होता. माणूस असताना तिथे, माणूस रूपी वेटर असताना तर त्याने असा गोंधळ होऊच दिला नसता, कारण त्याला बुद्धी आहे, तो स्वतःच्या बुद्धीने चालतो आणि यंत्रमानव हा दुसऱ्याच्या बुद्धीने चालतो. त्याला जशी सूचना मिळेल तसा तो काम करतो. मग म्हणून आणखी दुसरा एक प्रसंग कसा आहे की त्यात एक बाई संकटात सापडते, पण तिला वाचवण्यासाठी हा यंत्रमानव पुढे येऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. तो उभाच असतो. त्यावेळी तिथला मनोज नावाचा जो वेटर असतो, मनुष्य रूपातला, तो धावून जातो आणि त्या बाईचे प्राण वाचवतो, म्हणजे तिला संकटातून बाहेर काढतो. म्हणून माणसाची जागा यंत्र घेऊ शकत नाही, हेच खरं. आणि असाच एक संदेश आपल्याला या पाठातून मिळतो. चल बघायचं. चल काय म्हणतात डॉक्टर सुनील विभूते बघा. न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतातही आणि ते वागतातही. प्रत्येकाची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्यांनी त्याची सर्व्हिसिंग केल्या जाईल, त्याचे 2,500 रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर लेखकाचा जो मित्र होता सोमनाथ, तो पटकन उठला आणि मला म्हणाला की राजाभाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणारं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्वच कामं करणं कसं शक्य आहे? वेटरची सगळीच कामं तो कसा करेल? सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास काही बसत नव्हता. फक्त 5च मिनिटं माझं तुम्ही म्हणणं ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे, असा तो पुढचा माणूस जेव्हा त्यांना सांगू लागला, म्हणाला पुढे की मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहे. आमच्या रोबोसोबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा आणि काम सुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. जो मनुष्य वेटर असेल त्याला पगार द्यावा लागतो, त्याला खाणं पिणं करावं लागतं आणि त्याचा कामसुकारही बघावा लागतो, सहन करावा लागतो. हे सगळं आमच्या यंत्र रोबो वेटरच्या बाबतीत असं बिलकुल विचार करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही टेन्शन फ्री. आमचा रोबो वेटर शिवाय काय करेल? मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो, असा तो समोरचा एजंट सगळं सांगत होता. आणि दुप्पट कमाई करून देईल या शेवटच्या वाक्यावर यांनी विचार केला. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्ष आम्ही हॉटेल चालवतो. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हेरिटेज हॉटेल चांगले प्रशस्त आहे, मोठं आहे. प्रशस्त म्हणजे मोठं. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चटकेसरशी सोडवतो, म्हणजे अगदी लगेच सोडवतो. पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. पण त्यांच्या कटकटी कायम होता. अनेक वेटर येऊन गेले आले, पण त्यांच्या कटकटी मात्र कायम होत्या. कोणत्या? कामसुकारपणा असतातच, अचानक दांड्या मारणे म्हणजे कामावरच न येणे, भांडणं करणे, अशा तक्रारींमुळे आम्ही हैराण झालो होतो. हैराण झाले होतो म्हणजे त्रास होऊन गेलो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणजे अतिशय वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब. तर वाळवंटातील हिरवळ म्हणजे काय मुलांनो? वाळवंट म्हणजे जसं वृक्ष आपल्याला आवडत नाही असं दुःखद, आनंददायी नसणारं, आणि त्याच्यामध्ये जर कुठे हिरवळ सापडली तर आपल्याला छान आनंद होतो. म्हणजे वाईटातलं चांगलं त्याला तेव्हा म्हणायचं असतं वाळवंटातील हिरवळ. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा जो वेटर होता माणूस मनोज नावाचा, तो बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. कारण त्याच्या जो 2 गुण जे इतरांमध्ये सापडत नाही ते 2 गुण ह्याच्यात आहे, म्हणून तो आमच्याजवळ टिकून आहे. कोणते ते 2 गुण? त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा प्रसंगावधान. म्हणजे प्रामाणिकपणाने तो तिथे त्यांच्या हॉटेलमध्ये सतत काम करत आलाय. आणि प्रसंगावधान म्हणजे कुठला प्रसंग कसा आहे ते ओळखून लगेच त्यानुसार वागणे, प्रसंगानुसार आपली वागणूक ठेवणे, लक्ष ठेवणे, काय घडतंय, काय होतंय आणि त्याच्यानुसार आपली वागणूक ठेवणे. ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, 2 गुण त्याच्यामध्ये होते, म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं आहे.
असं लेखक म्हणतात. वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी, निकालात काढणे म्हणजे त्याचा शेवट करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी. मग आम्ही काय केलं, 4 रोबो खरेदी केले आणि त्याचे नावं पण ठेवले. रामू, शामू, दीपू आणि विजू अशी हाका मारायला पण आम्ही सुरुवात केली. आमचे दिवस बघता बघता पालटले, कारण 4 रोबो दुपटीने कामं करायला लागले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत या 4ही वेटरचं चार्जिंग करण्याचं काम मी करायचं. चार्ज करावं लागतं ना मोबाईलला, जसं आपण करतो तसं. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवायचे, रोबो म्हणजे वेटरचे, आणि त्याच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते काय म्हणायचे, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत, म्हणून फायद्याचे होते. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी ते यायचे, 2,500 रुपये प्रत्येकी घेऊन जायचे आणि म्हणजे चांगलं चालू असायचे ते 4ही वेटर. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून त्या इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्रपणा आणि तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 दिवसात, महिन्यातच जाणवू लागला. हॉटेलमध्ये या गोष्टी आवश्यक असतात. कुठली? टापटीप राहणे वेटरने, मालकाने, स्वच्छता ठेवणे हॉटेलमधली, आणि विनम्रतेने बोलणे, आणि ऑर्डर आली की त्यासाठी तत्पर असणे. या 4ही गोष्टींनी युक्त हे 4ही रोबो तिथे छान काम करत होते. दिवसेंदिवस आता आमची कमाई वाढू लागली. 2रं वर्ष झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं की यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला आता 2.5 ऐवजी 5,000 पडतील. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे जे करतो ते आपण करू शकतो, आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहे, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही ती 5,000ची सर्व्हिस घेणं बंद केलं. आणि आता त्याचा परिणाम काय झाला ते बघा. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं, असं लेखक सांगतात. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. बिघडली ती रोबो. त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. बघा काय झालं त्यांच्या हॉटेलमध्ये. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसवून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामू नावाचा जो एक रोबो होता ना, त्याच्याकडे बोट दाखवून दोघं तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? का बरं म्हटलं असेल असं कासव? कारण ते अतिशय मंद गतीने कासवासारखं. कासव म्हटलं की मंद गतीने, मंद गतीचा प्राणी असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून हे कासव कुठून आणलं? मंद गतीने काम करणारा. तो किती सावकाश काम करतो बघा. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण, तो दुसरा जो रामू होता ना, त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाला की 15 मिनिटं अगोदर हे बेणं माजलेला वळूगत हुंदडत होतं. बेणं म्हणजे माणूस. ॲक्च्युअल बेणं म्हणजे बियाणं. बियाणं म्हणजे एक विशिष्ट प्रकारची एक जात असं त्यातून नमूद होतं. म्हणून ते बियाणं म्हणजे बीज म्हणजे माणसाला म्हटलं जातं, म्हणून ते बियाणापासून बेणं शब्द आला. 15 मिनिटं अगोदर बेणं माजलेल्या वाळूगत हुंदडत होतं. वळूगत मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसानच गळालं बघा. म्हणजे त्याच्यातली जी एनर्जी होती ना ती संपून गेली होती. त्यांचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलला बसलेली एक बाई होती. तिच्या मांडीवरील बाळाकडे बोट टाकून ती म्हणाली, माझ्या तान्हा पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला, अजून दूध आणतोच. पोरगं झोपलंय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या वेळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलो असतो. एवढा वेळ लावायचे ते रोबो. तक्रारी यायला लागल्या. आता परिस्थिती गंभीर होती. आकांत माजलेला होता हॉटेलमध्ये. त्या परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला ते लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला म्हणजे त्या एका रोबोला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी, डिम झाली असावी, डल झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरे असलेलं बटन 4-5 वेळा दाबलं आणि काय आश्चर्य, चालू झालं ते.
श्यामू पूर्वीसारखंच काम करू लागला. हे पाहून मला माझा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे काय, एवढा मोठा आनंद की जो आकाश म्हटलं की मोठं अनलिमिटेड, एवढा आनंद झाला की अमर्याद, तो आकाशातही गगनातही मावेना. लंच सेक्शनमध्ये श्यामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. श्यामूला दुरुस्त केल्याचा हा माझा आनंदही फार काळ टिकू शकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक चला लवकर तिकडं. सगळ्यांनी गोंधळ घातला. मी जाऊन पाहिलं तर श्यामू भराभर ताट उचलतोय आणि पुन्हा म्हणतोय. या अनपेक्षित, म्हणजे मला अपेक्षित नव्हतं असं काही होईल म्हणून, अनाकलनीय, मला न कळेल असं, मला आकलन होणार नाही असं, या प्रकारामुळे गिराईक एकमेकांकडे तर कधी श्यामूकडे अचंबित नजरेने पाहत आहे असे मला दिसले. अचंबित नजर म्हणजे आश्चर्यचकित नजरेने ते बघू लागले. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलावून घेतले. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्या रोडवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले, ऐकवले. तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरने विना तक्रार, म्हणजे तक्रारीशिवाय तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केलेली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशांचा विचार तुम्ही केला, त्याच्यामुळे आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतर फजितीचे असे प्रसंग घडले. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झालेले आहे. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना तरी चालतील. नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागेल. नवी वेटरची क्वालिटी याच्यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टममुळे तुम्ही लांबूनच त्यांच्यावरती कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला गाडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. तुमचा निर्णय कोणता, नवीन वेटर क्वालिटीवाले, ते लवकर कळवा. तुमचा निर्णय घेण्याचा लवकर कळवा. आणि रोबो वेटरची कारण मागणी खूप वाढली आमच्याजवळ, संपले तर. सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. वेटर नको, रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, त्यांचा मित्र. परंतु मी द्विधा मनस्थितीत होते. द्विधा मनस्थितीमध्ये म्हणजे 2 अवस्थेमध्ये, रोबो वेटर ठेवू की नको ठेवू, ठेवू की नको ठेवू, ठेवलं तर असं होतं, नाही ठेवलं तर असं होतं, अशी जी द्विधा मनस्थिती होती त्यामध्ये लेखक होते. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे. अजून 1 महिन्याचा अवधी म्हणजे वेळ कालावधी आमच्या हाताशी होता. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं. आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता. कारण हॉटेलमध्ये आता गिराईक कमी यायला लागलं होतं, जेमतेमच येत होतं. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारण 35ची एक स्त्री आपल्या 2 मुलांसह कारमधून उतरून AC रूममध्ये गेली. AC रूमकडे रोबोची ड्युटी होती. कोण, रामूची ड्युटी होती. तो रोबो तत्परतेने म्हणजे पटकन लगेच आत गेला. AC सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ती ऑर्डर आत नेऊन पण दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी काय झालं, त्या AC रूममधून एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखं ऐकू आला. तिथे ड्युटी रामूची होती, रोबो वेटरची. तो निघून गेला. आवाज वाढायला लागला तेव्हा काही वेळाने एकाऐवजी मग 2 रडण्याचे आवाज ऐकू आले. म्हणजे 2 मुलं रडायला लागली त्या बाईची. आणि मग तेव्हा मी रामूला AC रूममध्ये पाहून येण्यास सांगितले. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून 2 मुलं रडत आहे असं सांगून तो किचनमध्ये गेला. कोण, रोबो वेटर, रामू वेटर. मला शंका आली म्हणून मी मनोजला AC रूममध्ये पाठवलं. जर 2 मुलं खरंच झोपलेली असेल, मॅडम झोपलेले असेल, मग रडत कोण आहे म्हणून आम्हाला शंका आली असं ते म्हणाले. आणि मग मनोज, जो त्यांचा मानव वेटर होता, त्याला त्याने AC रूममध्ये पाठवलं आणि तिथे त्याला जे काही दिसलं ते वेगळंच. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती आणि तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता. तोंडातून फेस पण येत होता.
मी मनोजला ड्रायव्हरला बोलवून आणि सांगितलं. आम्ही तिघांनी त्या बाईला आणि तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तेथील जबाबदारी सोपवून मी हॉटेलकडे परतलो. मी त्या बाईची भेट घेतली. मग डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. हाताबाहेर जाणे म्हणजे वाईट होणे, आपल्या हातात कुठलाही उपाय न उरणे. त्यांना आता कसलाही धोका नाही, फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी AC रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता. खूप कठीण असा प्रसंग आला असता. काय नसतं झालं, आमची नाचक्की झाली असती, आमच्या हॉटेलची बदनामी झाली असती. नाचक्की होणे म्हणजे बदनामी होणे. आमची बदनामी झाली असती आणि शेवटी आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर, आमचं नशीब आहे ना ते अतिशय चांगलं होतं म्हणून त्या बाईंचा जीव वाचला. कोणामुळे? मनुष्यामुळे, मनोजमुळे, डॉक्टरांमुळे. ताबडतोब उपचार करायला आम्ही मानवच तर कमी पडलो, त्यांच्यामुळे त्या बाईचा जीव वाचला. रोबो वेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती, ती म्हणजे रोबो वेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला, पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने हा बदनामीचा कलंक धुतला गेला, या बाईला वाचवण्याच्या कृतीने. दिवसभरात अनपेक्षित, म्हणजे ज्याची आम्ही कधीही अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती, अशा घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना, तोंड देणे म्हणजे हिमतीने पुढे जाणे. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पडतो, यंत्रकीचा नव्हे. आम्ही यंत्र नव्हतो, आम्ही माणूस होतो, म्हणून आमच्यामध्ये माणुसकी होती. म्हणून आम्ही त्या माणुसकीच्या आधारे तो माणुसकीचा धागा पकडून आम्ही आमचं काम केलं. माणुसकी होती म्हणून त्या बाईचा जीव वाचला. माणुसकी म्हणजे मानवपणा, म्हणजे आपण मानव जात आपली. या माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो, हेच खरं. यंत्राने, विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी यंत्र मानवापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. नवीन रोबो वेटर खरेदी करावे की करू नये याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपू गेलो हे माझे मलाच कळले नाही. लेखकाची द्विधा मनस्थिती शेवटी संपली. त्यांनी निर्णय घेतला. काय निर्णय घेतला हे तुमच्या लक्षात आलेच असेल, बरोबर? चला आपण आता कृतीकडे वळूया. पहिली कृती, खालील कृती पूर्ण करा. दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये सांगा. काय असतात ते? हुबेहूब माणसांसारखे दिसतात, माणसांसारखे बोलतात, माणसांसारखे वागतात, पण दिसणं, वागणं, बोलणं. शिवाय त्यांची 1,00,000 रुपये किंमत आणि 2 महिन्यानंतर त्यांची सर्व्हिसिंग असते, त्याचे 2,500 रुपये. नंबरची कृती. ही वैशिष्ट्य झाली रोबो वेटरची. आता आपल्याला हॉटेलमध्ये जो मनोज नावाचा मानव वेटर होता त्याच्या अंगचे गुण कोणते, जे अभावाने इतर लोकात अभावानेच आढळतात, इतर लोकांमध्ये तर ते नसतातही, ते ह्याच्यात होते. कोणते? एक तर तो प्रामाणिक होता आणि दुसरा प्रसंगावधानी होता. म्हणजे प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे 2 गुण. दुसरी कृती, कारणे लिहा. हॉटेल मालकाने 4 रोबो खरेदी केले. कारण कशासाठी केले होते? कारण त्यांना आपल्या वेटरचा प्रश्न निकालात काढायचा होता. दुसरं कारण विचारलंय, हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली. कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच कधीही श्रेयस्कर ठरते हे त्यांना कळले होते. आता तिसरी कृती तुम्ही सोडवून घ्याल. ओघ तक्ता करायचा आहे, तो पाठाप्रमाणे
काय काय घडलं एका मागोमाग ते तुम्हाला करून ठेवायचं आहे. चौथी कृती आपण बघूया. खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. वाळवंटातील हिरवळ म्हणजे काय? वाईटामधलं चांगलं, दुःखामधलं सुख म्हणजे वाळवंटातील हिरवळ. वाळवंट निगेटिव्ह शेड, हिरवळ पॉझिटिव्ह शेड. कासाव गती म्हणजे संथ गती, मंद गती. अचंबित नजर म्हणजे आश्चर्यकारक नजर. आणि द्विधा मनस्थिती म्हणजे हे करू की नको करू, करू की नको करू, अशी आपली मनामध्ये विचारांची स्थिती सुरू असते, तेव्हा म्हणतात द्विधा मनस्थिती. पाचव्या नंबरची कृती. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा. लिहा. आनंद गगनात न मावणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. दुसरं, काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबातच त्रास न होणे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असं म्हणतात. अपेक्षा नसताना असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा एक शब्द कुठला लिहाल? अनपेक्षित. ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय. आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता म्हणजे निरपेक्ष. हे तिन्ही शब्द आपल्या पाठात येऊन गेले आहेत. आता आहे शेवटची कृती, स्वमत, जी तुम्हाला सांगायची की रोबो आणि माणूस. आता या पाठाच्या आधारे तुम्ही बघितलं रोबो वेटर कसा आणि माणूस वेटर कसा. दोघांच्या अंगचे गुण, वैशिष्ट्ये, दोघांची कार्य करण्याची पद्धत आणि दोघांचाही मनुष्याला होणारा फायदा, या सर्व मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या दोघांच्याही वागण्यामधील ठळक फरक सांगू शकाल ना, लिहू शकाल ना तुमच्या भाषेत, तुमच्या बोलीभाषेत, की रोबो वेटर कसा आणि माणूस वेटर कसा. दुसरं, तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, माणसाला सपोर्टिव्ह आहे. तो थोडी मदत करू शकतो, पण मनुष्य नसेल तर रोबो काम करेल असं नाही. पर्याय, ऑप्शन नाही. सपोर्टिव्ह आहे पण ऑप्शन नाही, पर्याय नाही. पटतं तुम्हाला? त्या पाठाच्या आधारे पटलंच असेल, लिहून काढायचं हां. आणि माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो, त्या विधानाचा अर्थही तुम्हाला स्पष्ट करायचा आहे इथे असलेल्या 2 प्रसंगाच्या आधारे. की कसा माणूस श्रेष्ठ ठरला? माणूस होता म्हणून त्या बाईचे प्राण वाचले, माणूस होता म्हणून त्या लंच सेक्शनमधला गोंधळ दूर झाला, नाहीतर काय झालं असतं? यांचं हॉटेल पूर्णपणे शटडाऊन झालं असतं. म्हणूनच भावना नसतात यंत्रांना. यंत्र हे आपल्याला खूप मदत करू शकतात, आपल्याला खूप अमाप संपत्ती मिळवून देऊ शकतात, आपलं काम थोडं हलकं करू शकतात, पण आपल्यासारखे नाही होऊ शकत. आपल्याप्रमाणे त्यांना भावना नसतात, ते संवेदनशीलही नसतात, त्यांना सुख दुःख हे काहीही कळत नसतं. म्हणून कोण श्रेष्ठ? माणूस श्रेष्ठ. कुणापेक्षा? यंत्रांपेक्षा. हा मोलाचा संदेश देणारा निर्णय नावाचा सुंदरसा पाठाचा आपण बघितला. आणि आता आपल्याला पुढे एक पद्यपाठ बघायचा आहे. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद.